यूट्यूब बघणाऱ्यांनो सावधान का? आज मी डिटेलपणे एक्सप्लेन करणार आहे। बस हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आजकालचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे। पहिली लोक काय करायची, क्रिकेट खेळायची, गोट्या खेळायची, कबड्डी खेळायची, खो खो खेळायची, साले खेळ खेळायची, ग्राउंड मधली खेळ खेळायची, ते पण एकत्र होऊन। पण आजची लोक काय करतात, कोणी यूट्यूब बघतं, कोणी इंस्टाग्राम बघतं, तर कोणी फेसबुक बघतं, तर कोणी गर्लफ्रेंडशी कॉलवर बोलत असतं। सर्व लोक मोबाईलमध्ये बिझी आहेत। एक दिवशी मी माझ्या कुटुंबामध्ये पाहुणा गेलो होतो आणि ज्या कुटुंबामध्ये पाहुणा गेलो होतो त्या घरामध्ये एक लहान मुलगा होता। जेव्हा मी घरामध्ये एंट्री केली तेव्हा तो लहान मुलगा खुर्चीमध्ये बसून मस्त मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत होता। आणि जेव्हा मी खुर्चीमध्ये जाऊन बसलो, मला पाणी दिलं, चहा दिला आणि त्याच्यानंतर त्या मुलाची आई माझ्या जवळ येऊन खुर्चीमध्ये बसली आणि मला सांगू लागली, ते पण एकदम आनंदाने, की या मुलाला सर्व मोबाईलमधलं समजतं। तो स्वतः व्हिडिओ बघतो, तो स्वतः यूट्यूब चालवतो, तो स्वतः गाणी लावतो आणि हे सांगता सांगता तिच्या चेहऱ्यावरती खूप आनंद होता की माझ्या मुलाला हे सर्व समजतंय। पण मी विचार करत होतो की त्याच जागेवरती त्याच मुलाला ABCD लिहायला शिकवलं असतं तर, किंवा बाराखडी लिहायला शिकवलं असतं तर, कितीही चांगला माणूस असो पण त्याच्या अंगामध्ये एक ना एक वाईट गुण असतोच। त्याचप्रमाणे तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या पण त्या गोष्टीच्या दोन बाजू असतातच, वाईट आणि चांगली। आजकाल लोक देवामध्ये सुद्धा चुका काढतात, तर माणूस काय चीज आहे, बरोबर ना? आजकाल बरीच लोक यूट्यूब बघतात, 12-12 1-2 वाजेपर्यंत मोबाईल बघतात आणि सकाळी किती वाजता उठतात? मस्त 9-10 वाजेपर्यंत आरामात उठतात। एखाद्याची परीक्षा जरी असली ना तरी हा 15 मिनिटं अभ्यास करतो आणि 1-2 तास मोबाईल बघतो, यूट्यूब बघतो आणि त्याच्यानंतर काय बोलतो, याला पेपर खूप कठीण होता रे, काही लिहिताच नाही आला। अरे कसा लिहिशील पेपर, तू अभ्यासच केला नव्हतास, मोबाईल बघण्यात टाइम घालवला ना। आणि सोशल मीडिया ही चीज अशी आहे, तुम्ही जेवढं बघाल ना तेवढं तुम्हाला कमीच वाटेल। याच्यात तुमचा समय वाया जातो, तुमचं काम होत नाही, तुमचा अभ्यास होत नाही, तुम्ही जास्त वेळ मोबाईल बघता म्हणून तुमचे डोळे खराब होतात आणि डोळे खराब झाल्यानंतर तुम्हाला चष्मा लागतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, दर महिन्याला रिचार्ज करावा लागतो। तुम्ही मोबाईल बघण्याच्या नादात ग्राउंडवरचे खेळ खेळत नाही, व्यायाम करत नाही, म्हणून तुमची तब्येत खराब होते, तुमचा फिटनेस खराब होतो, तुम्हाला बरेच आजार होतात वगैरे वगैरे। आजकाल लहान लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि त्या मोबाईलचा इफेक्ट, त्या सोशल मीडियाचा इफेक्ट त्या मुलांच्या दिमागवरती पडत आहे, त्यांच्या शरीरावरती इफेक्ट पडत आहे आणि या गोष्टीचा इफेक्ट त्यांच्या भविष्यावरती सुद्धा पडत आहे। एकटेच मोबाईल घेऊन बसतात, एकटेच तो व्हिडिओ बघून हसत राहतात, एकटेच रडत असतात। आजकालची अशी परिस्थिती झालेली आहे की कुणाला कुणाचं दुःख सांगता येत नाही किंवा कुणाला कुणासाठी टाइम देता येत नाही आणि याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईल। मी हे अजिबात नाही सांगत की तुम्ही यूट्यूब बघू नका, तुम्ही यूट्यूब बघा, पण यूट्यूबवरती चांगले चांगले व्हिडिओ बघा, ज्या व्हिडिओवरती तुम्हाला काहीतरी शिकता येईल किंवा त्या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी घेता येईल। म्हणून मित्रांनो, तुम्ही यूट्यूब पासून आणि सोशल मीडिया पासून सावधान राहा, चांगल्या गोष्टीसाठी यूज करा, कारण प्रत्येक गोष्टीच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी असतातच। तर तुम्ही चांगल्या गोष्टी घ्या आणि वाईट गोष्टी सोडून द्या, कारण याची लत सुद्धा तुम्हाला लागू शकते। ओके, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा, तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि कमेंट करून नक्की मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। थँक्यू, खतम।